ओके, मॅक्झिमम स्टुडंट जॉईन झाले तर आपण काय करूयात, हे जे सेशन आहे इथं काय करूयात आपण स्टार्टअप करूयात. पहा, पहिला टाईप शिकलो आपण फॅलेन्सीचा. त्याच्या अगोदर पहिल्यापासून रिव्हिजन सांगतो मी तुम्हाला, पहिल्यापासून रिव्हिजन सांगतो. फर्स्ट चॅप्टर केमिकल बॉन्डिंग मध्ये, जीपीपीच्या स्टुडंटसाठी पण केमिकल बॉन्डिंगचा पार्ट हा ॲटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टर मध्ये इन्क्लुडेड आहे. पॉईंट वाईज जर तुम्ही पाहिलं तर आपले जसे तसे डिटेलमध्ये पॉईंट आहेत तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये. ठीक आहे, पहा आता इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ फॅलेन्सी शिकलो आपण. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ फॅलेन्सी, त्याच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट आपण कव्हर अप केल्या. ॲटम म्हणजे काय, ॲटॉमिसिटी म्हणजे काय, हे आपण बेसिक कन्सेप्ट कव्हर केल्या. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ फॅलेन्सी शिकलो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फॅलेन्सी शिकलो, फॅलेन्सीचे टाईप कोणते आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पहिला टाईप घेतला स्टडी करायला इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. इलेक्ट्रोव्हॅलेन्सीचे दोन टाईप, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. मग व्हॅलेन्सी कशी असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे आपण ऑब्झर्व केलं, स्टडी केला. त्याचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी दाखवणारे मेटॅलिक ॲटम, निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी दाखवणारे नॉन मेटॅलिक ॲटम, सगळा फुल स्टडी आपला त्याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर आपण घेतलं की जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी दाखवतो आणि जो निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी दाखवतो, त्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आयोनिक कंपाऊंड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणतो आपण त्याला, तो कंपाऊंड बनतो. आपल्याला हे पाहणं पण गरजेचं होतं की हे इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा आयोनिक कंपाऊंड कसे बनतात, मग त्यांचं बॉन्डिंग कसं होतं. सो वी हॅव सीन फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा त्याला आपण म्हणणार फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं. त्याच्यानंतर एक पॉईंट होता आपला फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये बरेचसे कंपाऊंड आपण इथं सॉल्व्ह करून घेतले. काही कंपाऊंड मी तुम्हाला कशासाठी दिले आहेत, होमवर्कसाठी. माईक चुकून कुणाचा ऑन राहिला असेल तर तुम्ही बाळांनो म्यूट करा आणि त्याच्यानंतर ज्यावेळी बोलायचं त्यावेळी तुम्ही ऑन करा. ठीक आहे, आता पहा, इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंडचं जे फॉर्मेशन होतं ते कसं लिहायचं, सिम्बॉल कसे लिहायचे, त्याच्या खाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, त्याच्यानंतर ते मॅच कसं करायचे, दिलेले इलेक्ट्रॉन घेतलेले इलेक्ट्रॉन इक्वल झाले पाहिजे तर तो कंपाऊंड काय होणार आहे, न्यूट्रल होणार आहे. मग त्याच्यानंतर चार्जेस डेव्हलप झाल्यानंतर एक कॅटायन तयार होतो आणि एक ॲनायन तयार होतो. एक कॅटायन एक ॲनायन तयार झाल्यानंतर नेक्स्ट त्या दोघांमध्ये बॉन्डिंग दाखवायचं, टोटल कंपाऊंड हा न्यूट्रल दाखवायचा. जे ऑक्टेट कंप्लीट झाले ते कोणत्या इनर्ट गॅस सारखं कॉन्फिगरेशन आहे ते पण आपण सांगणार तिथं. म्हणजे आपले मार्क कुठंही त्याच्यामध्ये जाणार नाहीत. परत पहा, स्क्रीनशॉट आहे, लेक्चर रेकॉर्डेड आहे टीचमेंट वरती, त्या लेक्चर वरती परत पहा बोर्ड वरती मी कसं लिहिलं होतं. सेम जर तुम्ही तसं लिहिताय तुमचा एकही मार्क त्याच्यामध्ये सुटणार नाही जर तुम्ही सेम तसं लिहित असाल तर. त्याच्यामध्ये जर तुम्ही चुका करत असाल, बऱ्याच लोकांनी पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय केलेलं आहे, 2881 लिहायचं होतं आपल्याला, तिथं डायरेक्ट 9 केलेलं आहे. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे आहेत आणि व्हॅलेन्सी कशी आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, असाइनमेंट दिली. त्याच्यामध्ये 20 पर्यंतचे जे लॉजिक आपण अप्लाय करतो त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी हिलियमची व्हॅलेन्सी 2 लिहिले. हिलियमची व्हॅलेन्सी 0 असते का तर तो इनर्ट गॅस आहे, त्याची ड्युप्लेट कंप्लीट आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देत नाही. जे सिंगल इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्याकडे ते दिले जातात किंवा घेतले जातात किंवा कंबाईन केले जातात, केमिकल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात ते इलेक्ट्रॉन. पण ड्युप्लेट कंप्लीट आहे ना, तो ऑलरेडी स्टेबल आहे. ड्युप्लेट कंप्लीट आहे याला तुम्ही त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे असं कन्सिडर करू शकता, बरोबर की नाही. मग त्यामुळे हिलियमची व्हॅलेन्सी 0 झाली. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डायरेक्ट केमिकल कॉम्बिनेशन मध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात त्या ऍक्च्युअल नंबरला आपण म्हणत असतो त्याची व्हॅलेन्सी. व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील, पण ऍक्च्युअल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करणारा 1 इलेक्ट्रॉन असेल तर आपण त्याला काय म्हणणार, व्हॅलेन्सी 1 आहे. मग व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलेन्सी नव्हे, व्हॅलेन्सी म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन ऍक्च्युअल बॉन्डिंग मध्ये भाग घेतात त्यालाच आपण व्हॅलेन्सी म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक छोटा पॉईंट पाहिजे पण त्याच्यानंतर ठीक आहे. आणि 20 ते 30 ऍटॉमिक नंबर 20 ते 30 ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांच्या चुका झाल्या ते डी ब्लॉक एलिमेंट आहे. आणि डी ब्लॉक एलिमेंटला एकापेक्षा जास्त मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेप्स असतात. नेटवरती सर्च करा, सध्या तुर्तास तरी होमवर्कसाठी तुम्ही ते लिहून घ्या. ते कशा येतात, काय येतात, त्याच्या मागे कोणती डायग्राम आहे, अफोबो डायग्राम म्हणतो आपण, अफोबो प्रिन्सिपल म्हणतो. आणि एनर्जी लेवलनुसार त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे लिहायचे आणि ते तशाच बॅलन्सी का आहे याचं एक्सप्लेनेशन आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरला देऊया. सध्या असाइनमेंट पुरती तुम्ही काय करा, नेटवरती सर्च करा 20 ते 30 मधल्या बॅलन्सीज आणि लिहा. बऱ्याच लोकांनी लिहिले, ज्यांना मी बरोबर असं क्लिक केलं आहे ते लोक ग्रुपवरती तुमचे फोटो किंवा स्क्रीनशॉट काय असतील ते तुम्ही पाठवू शकता. त्याच्यानंतर एक छोटा पॉईंट पाहिला आपण, एक छोटा पॉईंट होता आपला, तो पॉईंट होता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक कंपाऊंड. मग आयोनिक कंपाऊंडच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, आयोनिक कंपाऊंडच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, ठीक आहे,
तर आयोनिक कंपाऊंडच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या त्या अगदी 3-4 लाईन मध्ये आपण बोर्डवरती एकदाच लिहिल्या होत्या. तेवढं तुम्ही इझिली पाठ केला असतं तर तुमचे एमसीक्यू सुटले असते त्याच्यावरून. पण त्याच्यावरती ऑलमोस्ट आपण एक लेक्चर स्पेंड केलं आहे. काल दसऱ्याच्या दिवशी सकाळी 8 ते 9 घेतलं, म्हणजे ऑलमोस्ट एक लेक्चर त्याच्यावरती आपण स्पेंड केलेलं आहे त्या पूर्ण एक्सप्लेन करण्यासाठी. का तर त्या कशा कॅरेक्टरिस्टिक आलेल्या आहेत त्याच्या मागचा कन्सेप्ट जर क्लिअर आहे तुमचा तर ते तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे. मग आता नेक्स्ट टाईपकडे आपण स्विच करतोय. सेकंड टाईप ऑफ बॉन्ड किंवा सेकंड टाईप ऑफ व्हॅलेन्सी म्हणा त्याला, कोव्हॅलेन्सी किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड. So give the heading कोव्हॅलेन्सी किंवा तयार होणारा बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि जो कंपाऊंड असते लाईट बरोबर रिफ्लेक्शन लक्षात माझ्या, तुम्ही काय करतो त्याच्या खाली लिहितो इथं. ठीक आहे. इट्स ओके नाउ. ओके. यस सर. हो सर. यस सर. चांगला यावा म्हणून मीच एक ट्यूबलाईट वाढवलेला आहे. ऍक्च्युअली त्याचंच रिफ्लेक्शन होतं. कोव्हॅलेन्सी कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेन्सी म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि ज्या याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो त्याला आपण कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणणार. इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो आणि इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड तयार होतो. त्याला दुसरं नाव आहे आयोनिक कंपाऊंड. तसं कोव्हॅलेन्सी म्हणजे तयार होणारा बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड, तयार होणारा कंपाऊंड कोव्हॅलेंट कंपाऊंड. जे काय आहे ते सगळं नावामध्येच आहे आणि हे इझी आहे. ओके. आता पहा, असा शब्द ऐकलाय कधी तुम्ही, कोऑपरेटिव्ह बँक? सांगा. कोऑपरेटिव्ह बँक ऐकलाय शब्द? कोऑपरेटिव्ह बँक, कोऑपरेटिव्ह बँकला मराठीमध्ये काय म्हणतात? Who will tell me? सहकारी. सहकारी या शब्दाचं मिनिंग काय आहे? सहकारी या शब्दाचं मिनिंग काय आहे? सपोर्ट. सहकारी मीन बाय कोऑपरेटिव्ह. सहकारी साखर कारखाना काय मिनिंग आहे? खूप सारे लोक एकत्र आले, सगळ्यांनी काहीतरी काढले, अमाऊंट जमा केली आणि सगळ्यांच्या पार्टनरशिप मध्ये सहकार्याने एखादा कारखाना काय झाला की तो उभा राहिला. त्याला आपण कोऑपरेटिव्ह म्हणतो. ऑपरेटिव्ह म्हणजे त्याचं ऑपरेशन होतं, जे काही ऑपरेशन्स आहेत ते होतात, प्रोसेस होतात. को म्हणजे काय? को म्हणजे सह. सह या शब्दाला को म्हणतो आपण, सहकारी. तसं बॉन्डला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? बॉन्डला बंध म्हणतो. आणि को म्हणजे सहसंयुज, सहसंयुज बंध म्हणतात त्याला. जर कुणी मराठी मीडियम मध्ये शिकला असेल तर त्याला हे लक्षात येईल. अदरवाईज सेमी मधून शिकलेला आहात त्यामुळे तुम्हाला ठीक आहे. पण कोऑपरेटिव्ह बँकचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. सहकारी, मग इथं पण तसंच होतंय. 2 ऍटमच्या सहकार्याने काय होतंय? बॉन्ड तयार होतोय. 2 ऍटमच्या कोऑपरेशन, 2 ऍटमच्या कोऑपरेशननं बॉन्ड तयार होतोय. म्हणजे काय होतंय? एका सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगतो. ऍटम ए आहे आणि ऍटम बी आहे. फॉर एक्झाम्पल ऍटम ए आहे आणि ऍटम बी आहे. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार व्हायचा आठवा. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार व्हायचा आठवा. ए ला ऑक्टेट कंप्लीट करायला काहीतरी इलेक्ट्रॉन लॉस करावे लागतात. बी ला ऑक्टेट कंप्लीट करायला काहीतरी इलेक्ट्रॉन गेन करावे लागतात. या दोघांमध्ये होते आणि तेवढे इलेक्ट्रॉन लॉस ट्रान्सफर केले जातात. म्हणजे एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात? एन म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, एनिथिंग. ठीक आहे. तर तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे टोटली दिले जातात. म्हणजे ए न टोटल इलेक्ट्रॉन लॉस केले, बी न कम्प्लिटली इलेक्ट्रॉन काय केले? गेन केले. दिस इज द कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ 1 इलेक्ट्रॉन. दिस इज द कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ 1 इलेक्ट्रॉन. मग त्यावेळी ए वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, बी वरती निगेटिव्ह चार्ज येणार. मग ए वरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि बी वरती काय येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि तयार होणारा बॉन्ड इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, त्यालाच आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. एवढं सिंपल त्याचं आहे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डचं. पण इथं काय होतं पहा, कोव्हॅलेन्सी मध्ये काय होतंय पहा, हे दोघेही ए आणि बी बिचारे आहेत. यांच्याकडे द्यायला कुणाकडेही जास्त नाहीये, द्यायला कुणाकडेही जास्त नाहीये. फॉर एक्झाम्पल ए कडे एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि बी कडे एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. फॉर एक्झाम्पल बाकीचे इलेक्ट्रॉन मी दाखवत नाही. ए कडे एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, बी कडे एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. पण बॉन्ड तयार व्हायचा आहे. बॉन्ड तयार व्हायचा म्हणजे काय? बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात की जे इक्वली शेअर केले जातात. मग इथं काय केलं जातं? बॉन्ड तयार करण्यासाठी ए पण स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन देतो. जेवढे इलेक्ट्रॉन ए देतो तेवढेच इलेक्ट्रॉन बी पण देतो. म्हणजे बी पण 1 इलेक्ट्रॉन देतो.
मग 2 इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये जर प्लेस झाले, डॉटने दाखवतोय आता मी, वरती क्रॉसने दाखवले होते, तर हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ए आणि बी मध्ये तयार झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 इलेक्ट्रॉन इक्वली प्लेस झाले म्हणजे तयार झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड आपण डायरेक्ट एका सिंगल लाईनने किंवा डॅशने दाखवतो. कशाने दाखवतो? डॅशने दाखवतो. आता हे काय आहे पहा, को म्हणजे काय? 2 मित्र होते, 2 मित्रांना मिळून बिझनेस स्टार्ट करायचा होता. 2 मित्रांना मिळून बिझनेस स्टार्ट करायचा होता. बिझनेससाठी लागणार होते 2 लाख रुपये. बिझनेससाठी ए आणि बी ला किती लागणार होते? 2 लाख रुपये. पण 2 लाख रुपये ए कडे पण नव्हते आणि 2 लाख रुपये बी कडे पण नव्हते, पण दोघांकडे 1-1 लाख रुपये होते. मग दोघांनी कोऑपरेशन केलं. दोघांचं तिथं काय झालं, एकमेकाच्या सहकार्याने त्यांनी काय केलं, पार्टनरशिप मध्ये बिझनेस चालू केला. ए काय म्हटला, मी 1 लाख रुपये देतो, बी म्हटला मी पण 1 लाख रुपये देतो. म्हणजे 2 लाख रुपये कॉमन बिझनेस मध्ये आले, बिझनेस स्टार्ट झाला. फॉर एक्झाम्पल समजूयात आपण त्यांचं एखादं हॉटेल चालू झालं किंवा एखादं कपड्याचं दुकान चालू झालं. मग हे जे भांडवल आहे 2 लाख रुपये, हे कुणाचं आहे? येस, कुणाचं आहे? दोघांचं. ठीक आहे. टाकताना दोघांनी अर्धे अर्धे टाकले. आता बिझनेस स्टार्ट झाला. मग ए काय म्हणणार, दिस इज माय बिझनेस. बी काय म्हणणार, दिस इज ऑल्सो माय बिझनेस. म्हणजे एकदा का ते पैसे बिझनेस मध्ये पडले तर तुम्ही असं नाही म्हणू शकत. फॉर एक्झाम्पल जर हॉटेल टाकले त्या दोघांनी, ए असं नाही म्हणू शकत माझा पत्र्याचा शेड आहे, बी असं नाही म्हणू शकत माझे हे टेबल आहेत, माझ्या प्लेट्स आहेत, असं नाही म्हणू शकत. काय म्हणणार, ए म्हणणार हे टोटल बिझनेस जो आहे तो माझा आहे, पण याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन 50%. बी काय म्हणणार, हा टोटल बिझनेस माझा आहे, पण याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, बीचं आहे. बरोबर की नाही? तसं हे कोऑपरेशन न झालेला बॉन्ड आहे. मग इथं केलं जातं इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. काय केलं जातं, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जर ए ने 1 इलेक्ट्रॉन दिले, बी पण 1 इलेक्ट्रॉन दिला पाहिजे. बी 2 इलेक्ट्रॉन दिले, बी पण 2 इलेक्ट्रॉन दिले पाहिजे. ए 3 इलेक्ट्रॉन दिले, बी पण 3 इलेक्ट्रॉन दिले पाहिजे. 3 इलेक्ट्रॉन दिले पाहिजे. इक्वल शेअरिंग किंवा म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्युच्युअल म्हणजेच इक्वल, म्युच्युअल म्हणजेच इक्वल, या शब्दाचा अर्थ आहे इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लक्षात ठेवा, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायचा. ए ने कंप्लीट पैसे बी ला दिले, बी ने हॉटेल चालू केलं, दिस इज इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. पण ए ने काही पैसे दिले, बी ने काही पैसे दिले, दोघांच्या एका कॉमन याने जर बिझनेस चालू झाला तर तो कोव्हॅलेंट बॉन्ड. येते लक्षात? हा फरक आहे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, द बॉन्ड or the valency which obtained by mutual sharing of electron किंवा इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, त्या टाईपच्या व्हॅलेन्सी. आणि कशासाठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते आपलं वाक्य पुढे तसंच आहे, टू कम्प्लीट ऑक्टेट और टू कम्प्लीट 8 इलेक्ट्रॉन इन द आउटमोस्ट ऑर्बिट. त्याला म्हणतो टू कम्प्लीट द ऑक्टेट. ओके, सो वी कॅन से व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलेन्सी. व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलेन्सी काय लिहू शकतो, व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्सला मी शॉर्ट फॉर्म वापरतोय, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आणि पुढे यस लिहितो. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे कोणामध्ये होतं, जसं आपण सांगितलं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. इलेक्ट्रोव्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉन लॉस करणारे जे ऍटम आहेत ते मेटॅलिक असतात, इलेक्ट्रॉन गेन करणारे कसे असतात, यस, नॉन मेटॅलिक असतात. बरोबर की नाही? मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक सेम आहेत का, डिफरंट आहेत? एक हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. बरोबर की नाही? सॉरी, एक सोडियम आहे तर दुसरा क्लोरीन आहे. एक मेटॅलिक आहे, दुसरा नॉन मेटॅलिक आहे. त्याच्यामध्येच इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. मग इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डला तुम्हाला मेन्शन करावं लागेल, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म्स बिटवीन 2 डिसिमिलर ॲटम, 2 डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम. तर पॉसिबिलिटी आहे, एकाची टेंडन्सी द्यायची आणि एकाची टेंडन्सी घ्यायची. मी जर 1 लाख ॲटम घेतले कार्बनचे, तर त्या 1 लाख ॲटमचं नेचर सेम असतं. तुम्ही त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाही. काय आहे, पहिला कार्बनचा ॲटम नॉन, फॉर एक्झाम्पल नॉन मेटॅलिक आहे आणि दुसरा कार्बनचा ॲटम मेटॅलिक आहे. होऊ शकतं असं? नाही होऊ शकत. आयडियल आहेत ना, ते सेम आहेत. तुम्ही जगामध्ये कुठेही गेला, पृथ्वी सोडून मंगळावरती गेला, कार्बनचा ॲटम सेमच आहे, तरच आपण त्याला कार्बन म्हणतो. बरोबर की नाही? मग 2 कार्बनचे ॲटम डिसिमिलर नाही होऊ शकत, ते काय आहेत, ते सिमिलर आहेत. मग इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये होतो, आयोनिक बॉन्ड कोणामध्ये होतो, 2 डिसिमिलर ॲटम मध्ये होतो. तर कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे याच्यासाठी सिमिलर असू द्यात किंवा डिसिमिलर असू द्यात, दोन्ही टाईपचे ॲटम चालतात. सो वी कॅन से
द व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू सिमिलर or dissimilar atoms between two similar or dissimilar atoms of an element म्हणू शकता तुम्ही टू कम्प्लीट ऑक्टेट. हे विसरायचं नाही कशासाठी, टू कम्प्लीट ऑक्टेट. सो दिस इज डेफिनेशन इन शॉर्ट. इम्पॉर्टंट पॉइंट समोर आहेत हे लक्षात ठेवायचे. म्युच्युअल शेअरिंगला दुसरा एक शब्द आहे इक्वल शेअरिंग. म्युच्युअल शेअरिंगला एक दुसरा शब्द आहे इक्वल शेअरिंग. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे काय, इक्वल शेअरिंग. हे पण कुठेतरी लिहून द्या. So this type of valency is known as covalency. हे पुढे वाढवायचं वाक्य. This type of valency is known as covalency. तो बॉन्ड तयार होतो. यस कार्बन कसा तयार झालाय? येस येस आय विल एक्सप्लेन. कार्बन नाही, पूर्ण 118 एलिमेंट कसे तयार झाले. बिग बँग थिअरी आहे ना, डिस्कवरी किंवा नेट जिओ वरती एखादा एपिसोड पाहायला भेटेल. छोटा मॅटर होता, त्याच्या बिग बँग ब्लास्टने काय झाले, पूर्ण युनिव्हर्स तयार झाले. कार्बन हा पूर्ण युनिव्हर्स मध्ये तयार झालाय. जे काही 118 एलिमेंट आहेत, जिथं विश्वाचा जन्म झाला तिथं हे 118 एलिमेंट तयार झाले. आणि अजूनही काही असतील तर आपल्याला माहित नाहीत, आपण शोधतोय ते. ठीक आहे. 118 नंतर 119, आता आजपर्यंत 118 सापडले. 119, 120 आपल्याला होऊ शकतात, म्हणजे आणखी थोडे सापडू शकतात. ठीक आहे. ज्यावेळी विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी हे सगळे एलिमेंट तयार झाले. हे बेसिक फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, त्याच्यापासून पूर्ण जग बनले. आपली बॉडी पण त्याच्यापासून बनली. आपल्या बॉडीमध्ये पण हे सगळे आहे. ओके, दिस इज द सिम्पल. यू कॅन वॉच बिग बँग थिअरी. ओके, हे हा मॅटर. त्याच्या अगोदर तर माणूस नव्हता, जग तयार व्हायच्या अगोदर माणूस नव्हता, त्यामुळं तो मॅटर कुठून आला हे आपण नाही सांगू शकत. येस, कोव्हॅलेन्सी तयार होणारा बॉन्ड, जसं इलेक्ट्रोव्हॅलेन्सी तयार होणारा बॉन्ड इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेन्सी तयार होणारा बॉन्ड कोणता तयार होतो? कोव्हॅलंट बॉन्ड. गुड, कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. कंपाऊंड कोणता तयार होतो? कंपाऊंडला काय म्हणायचं मग? कंपाऊंडला काय म्हणायचं तयार होणाऱ्या कंपाऊंडला? कोव्हॅलेंट कंपाऊंड. कोव्हॅलंट कंपाऊंड. Covalent compound. Write this. Take a screenshot of this, and this will be your all definition. झालं? एकानेच घ्या कोणीतरी. कोण आहे चांगला स्क्रीनशॉट घेणारा? Who is going to take screenshot? Only one with good clarity. येस सर, घेतला. आणि तो शेअर झाला पाहिजे ग्रुप वरती, किंवा मला पाठवा, मी शेअर करेन, नो इश्यू. ठीक आहे. पहा, ही झाली तुमची डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. मग आता कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो पहा. ओके, सो वी कॅन ऑल्सो टेक वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, सपोज क्लोरीन आहे पहिला ॲटम, दुसरा ॲटम क्लोरीन आहे. त्या दोघांमध्ये होतो कोव्हॅलेंट बॉन्ड. का तर दोन्ही सिमिलर आहेत. सिमिलर ऑर डिसिमिलर आपल्याला चालतात. एक हायड्रोजन एक क्लोरीन पण चालतो, क्लोरीन पण चालतात. सो वी कॅन से दिस इज सिमिलर ॲटम. ओके, मला सांगा क्लोरीनचं कॉन्फिगरेशन. हे चुकायचं नाही, सिम्बॉल लिहिला की खाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 7 287. मग या क्लोरीनचं काय? 287 ना. गुड. आता क्लोरीन काय वेगळे नाहीत. ओके, मी आता काय दाखवू देत? येस हॅलो येस विचारा. सर, मराठीमध्ये पण एक्सप्लेन करताव का? स्नेहल, मराठीमध्येच एक्सप्लेन होईल, नो वरीज. मराठीमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन होईल. ठीक आहे. ओके सर. पहिला क्लोरीनचा ॲटम, दुसरा क्लोरीनचा ॲटम, आपण लिहिलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मला सांगा, मी इथं काय दाखवू द्यात? आता कोणते इलेक्ट्रॉन दाखवू द्यात? 2-3 लेक्चर केले तुम्ही, पुढे आहात आता. चला, का दाखवायचे गौरी? आउटर मोस्ट ऑर्बिट मधलेच का दाखवायचे गौरी? 7 इलेक्ट्रॉन्स. बॅलन्स इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आहेत म्हणून दाखवायचे. अजून
अजून कारण ते केमिकल अजून काय सांगता येईल? कम्प्लीट करण्यासाठी बॉन्डिंग मध्ये Okay. पार्टिसिपेट करता म्हणून. कारण ते केमिकल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. व्हॅलेन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात. आतले इलेक्ट्रॉन काय बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीत. ते सुरक्षित आहेत. ठीक आहे, ते सुरक्षित आहेत, आतमध्ये आहेत. ज्यांना ऍक्च्युली पार्टिसिपेट करायचंय तेच आपण दाखवणार. मग 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, मग मी कसे दाखवतोय पहा. इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवले, इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवले, इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवले. ऍक्च्युली हे 2 इलेक्ट्रॉन पेअर्ड अप असतात. कसे असतात? पेअर्ड अप. मग मला इथं दिसतोय एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथं एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दाखवतोय मी 7वा. मग इथं पण मी 6 इलेक्ट्रॉन दाखवले आणि 1 इलेक्ट्रॉन दाखवतोय मी 7वा. ठीक आहे, 7 इलेक्ट्रॉन दोन्ही ठिकाणी. आता काय होतंय पहा, याला ऑक्टेट कम्प्लीट करायला काय सोपं आहे? 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 7 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे? सोपं आहे. याला ऑक्टेट कम्प्लीट करायला 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 7 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे? पॉसिबल. आता दोघांकडे मला सांगा, द्यायला जास्त इलेक्ट्रॉन कुणाकडे आहेत? याला पण घ्यायचं आणि याला पण घ्यायचं. देणारा कुणी आहे यांच्यात? देणारा नाही सर. घ्यायला पण द्यायला कुणी नाही. मग काय करतात हे दोघं एकमेकांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तशी 2 मित्रांमध्ये असते. तशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग 2 मित्रांमध्ये असते. एक्झामच्या हॉल त्या कोपऱ्यात एक मित्र आलेला असतो, दुसऱ्याचा नंबर त्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असतो आणि तो तिथून खुणवतो पहिल्याचं काय, आणि तो तिथून ऑप्शन सांगतो 3 म्हणजे सी हा ऑप्शन पहिल्याचा आहे. मग न बोलता पण त्या दोघांमध्ये काय होतं? म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं आणि त्या कोपऱ्यातून सांगितलेला आन्सर त्या कोपऱ्यामध्ये समजतं अपोजिट डायगोनली न बोलता. याला म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बरोबर की नाही? आणि शिक्षकाने इथं कितीही ओरडू द्या, ते समजत नाही लवकर. तो कन्सेप्ट डोक्यामध्ये जात नाही, आवाज नाही, लगेच म्हणतात. याला म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग. मग हे दोघं काय अंडरस्टँडिंग करतात? हे दोघं मित्र आहेत. जरी आपल्याकडे 2 लाख रुपये नसले हॉटेल टाकायला, तर तुझ्याकडे 1 लाख आहेत, माझ्याकडे 1 लाख आहेत. आपण मस्तपैकी काय करूया, छानसं हायवेच्या कडेला हॉटेल टाकूया. ओके, मग दोघांनी पार्टनरशिप मध्ये काय चालू केला? व्यवसाय चालू केला. सेम हे काय करतात? जरी तुझ्याकडे नसतील, जरी माझ्याकडे नसतील, तर आपण काय करू शकतो? आपले दोघांचे 1 टाकू शकतो. मग हा काय करतोय? हा स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन देतोय, हा पण स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन देतोय. दोघंही स्वतःचे 1 इलेक्ट्रॉन देत आहेत. इट मीन्स इक्वल शेअरिंग. शेअरिंग कसं होतंय? इक्वल. पहा, इलेक्ट्रॉन याने याला दिला आणि याने दिलेला इलेक्ट्रॉन याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेला. त्याला आपण काय म्हणणार? त्याला काय म्हणणार आपण? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. याने इलेक्ट्रॉन दिला आणि याच्या ऑर्बिटमध्ये गेला, त्याला काय म्हणणार आपण? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग कशाला म्हणतो आपण? शेअरिंग दोघांनी दोघांच्या मध्ये प्लेस केले ऍज अ कॉमन. ते दोघांचेही झाले. ते काय झाले? दोघांचेही झाले. मी 1 लाख रुपये मित्राला दिले म्हणजे उसने दिले, मी कम्प्लिटली दिले. पण मी जर धंद्यामध्ये टाकले, दोघांच्या मध्ये व्यवसायामध्ये गुंतवले, तर आपण त्याला काय म्हणणार? त्याला काय म्हणणार आपण? ते शेअर केले, इक्वली शेअर केले. मग हा 1 इलेक्ट्रॉन देतो, हा 1 इलेक्ट्रॉन देतो. दोघांनी जर 1 इलेक्ट्रॉन दिले, दोघांनी 1 इलेक्ट्रॉन दिले. जर मी इथं डायग्राम काढून दाखवली तुम्हाला, हे ओरिजिनल 6 इलेक्ट्रॉन होते. या क्लोरीनचे हे ओरिजिनल 6 इलेक्ट्रॉन होते. याने दिलेला 7वा इलेक्ट्रॉन आणि याने दिलेला 7वा इलेक्ट्रॉन ओळखायला यावं म्हणून मी यांचा काय करतोय? कलर चेंज करतोय. यांना मी ब्ल्यू कलरने दाखवतोय. तर हे इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये ऍज अ कॉमन पार्टनरशिप मध्ये काय झालेले आहेत? शेअर झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हे दोघांचे झाले. मग मी जर या क्लोरीनला काउंट करतोय, या क्लोरीनला, फर्स्ट क्लोरीन ऍटमला मी जर काउंट करतोय, तर मला याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. करा काउंट. आहेत का? 8 आहेत. आणि मी जर या क्लोरीनला काउंट करतोय, या क्लोरीनचा आउटर मोस्ट ऑर्बिट जर मी काउंट करतोय, तर मला काय होतंय? याही क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये मला 8 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. पहा, दिसत आहेत का तुम्हाला? काउंट करून बघा, दोन्ही काउंट करून बघा. मग हे पण शेअर झाले इक्वली. इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा याला म्हणणार आपण म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग ही जी इलेक्ट्रॉन आहे, आता इलेक्ट्रॉन आपण जोडीच्या भाषेत सांगतो, पेअर. बेंचवरती 2 मुलं बसतात, तर आपण म्हणणार ती पहिली पेअर आहे. प्रॅक्टिकल 2 मुलं मिळून करतात आपल्याकडे लॅबमध्ये, तर ती काय असते? पेअर असते. पेअर म्हणजे जोडी. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉन पेअरच्या लँग्वेज सांगितले जातात. सो दिस इज पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पण ही कसली पेअर आहे? ही शेअर्ड पेअर आहे. ही कसली पेअर आहे? शेअर्ड पेअर आहे. दोघांच्या मध्ये इक्वली शेअर केलेली, म्हणून मी याला म्हणणार शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही कशी शेअर झालेली आहे? म्युच्युअली शेअर झालेली आहे. इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन.
मग हा कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवत असताना एका सिंगल डॅशने दाखवला जातो क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि क्लोरीन क्लोरीन मध्ये सिंगल बॉन्ड म्हणजे क्लोरीनचा मॉलिक्यूल. म्हणजे काय? Cl2. Cl2 म्हणजे काय? क्लोरीनचा मॉलिक्यूल. क्लोरीन निसर्गामध्ये प्रेझेंट असताना ऍज अ Cl2 प्रेझेंट असतो. म्हणजे तो कसला गॅस आहे? मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक का ट्रायॲटॉमिक? ॲटॉमिसिटी काय येते? डायटॉमिक. राईट डाऊन दिस एक्झाम्पल. So this is called as a covalent bond. इलेक्ट्रॉन कंप्लीट दिले का? नाही दिले. इलेक्ट्रॉन कंप्लीट घेतले का? नाही घेतले. मग काय केले? इक्वल शेअर केले. पार्टनरशिप मधला बिझनेस विसरायचा नाही. हे एक्झाम्पल विसरायचं नाही. नाउ डू इट फास्ट. खूप सारा टाइम स्पेंड झालेला याच्यावरती. सो डू इट फास्ट. डन सर. डन. ओके. आता पहा, कधी कधी काय होतं 7च्या ऐवजी 6 इलेक्ट्रॉन असतात. इथं पण 6 असतं. मग अशा वेळी काय करायला लागतं? एक इलेक्ट्रॉन शेअर करण्याऐवजी 2 इलेक्ट्रॉन शेअर करायला लागतात. म्हणजे याने 2 दिले आणि याने पण 2 दिले. तर इक्वल शेअरिंग आहे. हा जेवढं दिल तेवढा हा दिल. मग 2 जर इलेक्ट्रॉन शेअर केले तर हे इलेक्ट्रॉन इकडे पण कॉमन मोजायचे, इकडे पण कॉमन मोजायचे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन पेअर किती शेअर Yes, झाल्या? 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर शेअर झाल्या. 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन शेअर होत आहेत. एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात. 2 इलेक्ट्रॉनला आपण एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. जर 2 पेअर शेअर झाल्या तर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जर आपण सिंगल डॅशने दाखवतोय तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आपण कशाने दाखवणार? डबल डॅश. कधी कधी काय असतं, शेवटच्या याच्यामध्ये 5 आणि 5 काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. ऑक्टेट कंप्लीट व्हायला कितीची गरज आहे? 7 मध्ये 1 ची होती, 6 मध्ये 2 ची आहे. ऑक्टेट कंप्लीट व्हायला गरज आहे 3ची. याला 3 इलेक्ट्रॉन पाहिजे, याला 3 पाहिजे. देणार कोण? कोणच देणार नाही. हे काय करतील? जेवढ्याची कमतरता आहे 8 इलेक्ट्रॉन व्हायला जेवढ्याची कमतरता आहे तेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले जातील. मग हा पण तेवढेच करेल. मग ह्याने 1 2 3 इलेक्ट्रॉन दिले, याने पण 1 2 3 इलेक्ट्रॉन दिले. मग 3 इलेक्ट्रॉन म्हणजे ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल. ठीक आहे. मग ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवणार आपण ट्रिपल डॅशने. ठीक आहे. मग हे टाईप आहेत कशाचे? कोव्हॅलेंट बॉन्डचे. सो कोव्हॅलेंट बॉन्ड इज क्लासिफाईड इनटू सिंगल, डबल अँड ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. मग काय लिहू शकतो आपण? पहा काय लिहू शकतो शॉर्ट मध्ये, एकदम शॉर्ट मध्ये काय लिहिणार आपण? इफ म्युच्युअल शेअरिंग ऑफ वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. म्युच्युअल शेअरिंग ऑफ or sharing of one pair of electron. It means single covalent bond. दाखवणार कशाने? सिंगल डॅशने. If sharing of, write down, if sharing of 2 pairs of electrons, then we can say it is a double covalent bond. दाखवणार कशाने? डबल डॅशने. डॅश. ओके. जर शेअरिंग झालं 3 पेअरचं, शेअरिंग ऑफ 3 पेअर ऑफ कुणाच्या पेअर? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या पेअर. तर त्याला काय म्हणणार आपण? ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड. गुड. आणि दाखवणार कसं? ट्रिपल डॅश. ट्रिपल डॅशने. गुड. राईट डाऊन दिस अँड अंडरलाईन दिस. ठीक आहे. मी एक कॉमन क्वेश्चन विचारतो. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड कोणता असेल? ट्रिपल बॉन्ड. हा, 2 बॉल आहेत. मी मध्ये एका वायरने बांधले. ठीक आहे. तर त्यांचं बॉन्डिंग काय असणार आहे? वीक असणार आहे. तेच 2 बॉल जर मी काय करतोय 2 दोऱ्याने बांधले, एका दोऱ्याने बांधण्याऐवजी मी 2 दोऱ्याने बांधले, 2 ठिकाणी बॉन्ड आहे, तर हा तोडायला काय जाणार आहे? मुश्किल जाणार आहे. जास्त स्ट्रॉंग अट्रॅक्शन असणार आहे याच्यामध्ये 2 ठिकाणी. का तर 2 पेअर शेअर केल्या. जर मी काय करतोय 3 ठिकाणी 2 बॉलला बांधतोय. 2 बॉल आहेत त्याच्यामध्ये 3 दोरे बांधलेले, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे? हा बॉन्ड त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर होणार आहे. इट इज हार्ड टू ब्रेक. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त शेअर केले जातील तेवढा स्ट्रॉंगर बॉन्ड होतो. मग स्ट्रॉंगर बॉन्ड कोणता?
ट्रिपल बॉन्ड इज मोर स्ट्रॉंगर Triple दॅन द डबल बॉन्ड. डबल बॉन्ड इज मोर स्ट्रॉंगर दॅन द सिंगल बॉन्ड. सगळ्यात वीक बॉन्ड असणारे Single सिंगल कॉइल डबल बॉन्ड स्ट्रॉंग, ट्रिपल बॉन्ड त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग. हे कॉमन सेन्स आहे, याच्यामध्ये काही फारसं मोठं सायन्स वगैरे नाहीये. ठीक आहे. अजून काय सांगू शकतो? एमसीक्यू कुठे तयार होतो पहा. मला सांगा इथं शेअरिंग झाले, ट्रान्सफर झाले का इलेक्ट्रॉनचं, गेन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले का इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड सारखं? नाही झालं. इथे एमसीक्यू येऊ नाही. शकतो तो. मग तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता कोव्हॅलेन्सी मध्ये नो लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. नो लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. राईट डाऊन. नो लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. चला इथे एक एमसीक्यू तयार झाला. जर इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. जर इलेक्ट्रॉन गेन केले तर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. इलेक्ट्रॉन लॉस पण केले नाही, गेन पण केले नाही, काय होईल? नो इलेक्ट्रिकल चार्जेस विल बी डेव्हलप्ड. नो इलेक्ट्रिकल चार्जेस. शॉर्ट मध्ये लिहा. नो इलेक्ट्रिकल चार्जेस. नो इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. चार्जेस. नो इलेक्ट्रिकल चार्जेस आर डेव्हलप्ड. इलेक्ट्रिकल चार्जेस तयार होत नाहीत. लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्यायचा चार्ज कुठे देणार? इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये देणार. झालं. आणखी 2 पॉईंट कव्हर अप केले आपण. काय फरक आहे म्हणजे ऍज कम्पेअर टू द आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं आणि आयोनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस डेव्हलप होतात. ठीक आहे. होमवर्क साठी मी तुम्हाला हीच असाइनमेंट देणार आहे. डिफरन्स बिटवीन आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. कशा पद्धतीने सांगू शकता तुम्ही? पहिला पॉईंट सांगायचा डेफिनेशनचा, नंतर त्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आणि शेवटचा पॉईंट सांगायचा एक्झाम्पलचा. सोपं आहे. झालं का हे? हे झालं? Yes, sir. Then give the heading formation of covalent compound. Formation of covalent compound. आता जे कंपाऊंड सांगणार आहे ते कॉमन आहेत. पुण्याच्या पण सिलेबस मध्ये, ऑटोनॉमसच्या आणि एमएसबीसीच्या पण सिलेबस मध्ये. सो फर्स्ट कंपाऊंड इज फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल Cl2. ठीक आहे. क्लोरीन मॉलिक्यूल कसा तयार होतो? आताच सांगितलं कसा तयार होतो. लिहा परत एकदा. क्लोरीन प्लस दुसरा ऍटम पण क्लोरीनचा, बरोबर की नाही? मग काय 287 लिहिणार. लिहा परत एकदा. 287 लिहिणार. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. दाखवायचे इलेक्ट्रॉन कोणते? आउटर मोस्ट ऑर्बिट मधले. कसे दाखवणार? डॉटने. पहिल्या क्लोरीनचे 7, दुसऱ्या क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती? 7. शेअरिंग दाखवायचं ॲरोने. याने एक शेअर केला आणि त्याने एक शेअर केला. काय होईल? इक्वल शेअरिंग होईल. म्हणजे पहिल्या क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये झाले 8 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या पण क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये झाले 8 इलेक्ट्रॉन. सेम जसं आता केलं होतं तसं या टाइप मध्ये सर्कल करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये काय आहे. 8 इलेक्ट्रॉन आहेत का? ठीक आहे. आता मगाचा राहिलेला पार्ट आपण कव्हर अप करूयात. इथं सांगा आता आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 झाले म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? ऑक्टेट कंप्लीट झालं. 288. याचं पण 288 म्हणजे काय झालं? आर्गॉन कॉन्फिगरेशन. बरोबर का? हे इथं पण घेऊ शकता तुम्ही आर्गॉन कॉन्फिगरेशन. याला काय म्हणणार? शेअर्ड पेअर ऑफ कुणाची? इलेक्ट्रॉन. दाखवणार कसा बॉन्ड? क्लोरीन डॅश क्लोरीन. दिस इज. इथं काय म्हणणार? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणा. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. याला काय म्हणणार? क्लोरीन मॉलिक्यूल. कुठेच मार्क जाणार नाही तुमचा. क्लोरीन मॉलिक्यूल. याला काय म्हणणार? क्लोरीन ऍटम. जाईल का कुठं मार्क? नाही. सगळं लिहिले आपण. कुठेही मार्क जाणार नाही. काय अडचण आहे या प्रॉब्लेम मध्ये, या एक्झाम्पल मध्ये? Not sure. आहे.
ठीक आहे. खूप सारे मेसेजेस पडतायत आणि मेसेजेस पाहत नाही. स्नेहल म्हणते मराठीमध्ये एक्सप्लेन करता का? सोहम काय रे पर्सनल चॅटिंग चालू आहे का? बीडचे लोक पर्सनल चॅटिंग नका करू रे बाळांनो, तुमच्या त्यासाठी फार वेगळे मार्ग आहेत. पर्सनल चॅटिंग नको आहे इथं, ठीक आहे. एव्हरीवन लेक्चर मध्ये अटेन्शन द्या. प्रॉब्लेम असेल तरच मेसेज करा. ब्रांचेस वगैरे तुमचं डिस्कशन होऊ शकतं दुसरीकडे पण, सो डोंट वरी. डू नॉट टच हिअर पर्सनली. जर सिलेबस विषयी काय असेल तर विचारा मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऍडमिशन कन्फर्म करा. उद्या आणि परवा 2 दिवस आहेत तुमच्याकडे, ऍडमिशन कन्फर्म करा. आय थिंक तो उद्याचाच दिवस आहे, आज सॅटरडे ना. तर मंडे पासून ज्यांचे कन्फर्म ऍडमिशन होतील देशमुख सरांची कॉन्टॅक्ट करा, फीज पेड करा. ज्यांचे कन्फर्म होतील ऍडमिशन तेच राहतील ट्रीटमेंटमध्ये, त्यांचीच बॅच इथून पुढे काय होईल, रन होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळं ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. यू मे कॉन्टॅक्ट टू द देशमुख सर, और जर नाही झाला तर मला करा. ठीक आहे. डाऊट आहे का याच्यामध्ये काय सांगा? नो सर. हो सर. दुसरं एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला करता येईल. दुसरं एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला करता येईल. येस सर. येस सर. Good. Now take an example of water molecule. Second example, formation of H2O molecule. सांगा काय करता येईल? सेंटरला कोण, ऑक्सिजन का हायड्रोजन? कसं स्ट्रक्चर काढता? ऑक्सिजन. सेंटरला घ्यायचा, ऑक्सिजन घेतला सेंटरला, एक हायड्रोजन द्यायचा या डिरेक्शनला, एक हायड्रोजन द्यायचा या डिरेक्शनला. ठीक आहे. ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचं काय? 1 1 ऑक्सिजनचं 2 6 2 and 6. O6. बरोबर का? मग हायड्रोजनचे जे काही आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन आहेत, का तर त्याला एकच ऑर्बिट आणि एकच इलेक्ट्रॉन आहे, तर तो इलेक्ट्रॉन आपण दाखवणार क्रॉसने. दोन्ही ठिकाणी मी दाखवतोय क्रॉसने. ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन दाखवायचेत मला, तर हे इलेक्ट्रॉन मी काय करतोय, डॉटने दाखवतोय. कशाने दाखवतोय? डॉटने. मग मी दाखवली एक इलेक्ट्रॉनची पेअर इथं, एक इलेक्ट्रॉनची पेअर इथं, 2 असतात अनपेअर इलेक्ट्रॉन, एक इकडे आणि इकडे दाखवला, बिकॉज शेअरिंग आपल्याला इझिली दाखवता येतं. ठीक आहे. मग इथं सांगा मला, हायड्रोजनला ऑक्टेट कम्प्लीट करायचंय का डुप्लेट कम्प्लीट करायचंय? डुप्लेट. डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? एक इलेक्ट्रॉन. तर पण एक. या हायड्रोजनला डुप्लेट कम्प्लीट करायला एका इलेक्ट्रॉनची गरज. याला ऑक्टेट कम्प्लीट करायला कितीची गरज आहे? 2 हा शेअर पण किती करेल? शेअर पण 2 इलेक्ट्रॉन करेल हा. बरोबर आहे. पण कसा करेल? एक या हायड्रोजनला, एक त्या हायड्रोजनला. मग याला एका इलेक्ट्रॉनची गरज होती म्हणून याने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. याला पण एका इलेक्ट्रॉनची गरज होती डुप्लेट कम्प्लिशनला, याने केला. पण ऑक्सिजनला दोघांची गरज होती. ऑक्सिजनने काय केलं आहे? दोन्हीकडे शेअरिंग केलेलं आहे. एक इलेक्ट्रॉन तिकडे एक इलेक्ट्रॉन. माईक म्यूट करा रे. माईक कोणाचा चालू आहे? गौरी पडवळ. गौरी माईक. गौरी माईक. ठीक आहे. हॅलो. माईक ऑन. अभय. बाकीचे बंद करा माईक. सॉरी सर. ठीक आहे. आता पहा, याने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, याने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, याने दोन्हीकडे 1-1 केले, म्हणजे याने टोटल 2 इलेक्ट्रॉन शेअर केले. काय तयार होईल? पहा, मी इथं हायड्रोजन दाखवतो. हायड्रोजनने शेअर केलेले इलेक्ट्रॉन दाखवावं लागेल आपल्याला क्रॉसने, का तर तो आपण क्रॉसने मेन्शन केलाय. ऑक्सिजनने 1 इलेक्ट्रॉन इकडं इक्वल शेअर केला म्हणून तो दाखवणार आपण डॉटने. सो दिस इज द ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे. याच्यावरच्या 2 लोन पेअर, एक वरती एक खाली, तशाच दाखवले मी. हायड्रोजनने दिलेला 1 इलेक्ट्रॉन क्रॉसने, ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन दाखवला डॉटने, अँड दिस इज अगेन द सेकंड हायड्रोजन ॲटम. मग या हायड्रोजनचा आउटर मोस्ट ऑर्बिट चेक करा. आता हे इलेक्ट्रॉन दोघांचे झाले, हे इलेक्ट्रॉन पण या दोघांचे झाले. मग इथं जर तुम्ही चेक केला, हायड्रोजनची ड्युप्लेट कंप्लीट झाली.
इथं पण चेक करा तुम्ही, इथं पण हायड्रोजनची ड्युप्लेट कंप्लीट झाली. पण ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जर तुम्ही चेक केलं तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. इथं काय झालंय, त्याचं ऑक्टेट कंप्लीट झाले. मी इथं 2 ठिकाणी तुम्हाला एरो करून सांगावं लागेल. दीज आर दी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, म्हणजे 2 ठिकाणी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2, म्हणजे हेलियम सारखं, म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट झाली. आणि ऑक्सिजनचं झालं 2-8, म्हणजे ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन कोणतं, सो दिस इज Neon configuration. हेलियम कॉन्फिगरेशन. मग याला लिहा निऑन कॉन्फिगरेशन. ठीक आहे, दाखवणार कसं, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड कशाने दाखवणार, सिंगल डॅश आणि Single dash. सिंगल डॅश. सो दिस इज द वॉटर मॉलिक्यूल. मग इथं दोन्हीकडे एरो करून दाखवा. एकदाच लिहा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि मॉलिक्यूलला नाव काय देणार, दिस इज द वॉटर मॉलिक्यूल. एनी डाऊट? नो सर. तर निऑन कॉन्फिगरेशन तीन सांगा ना. 2-8 हे कॉन्फिगरेशन. जर याचं आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट झालं, 8 इलेक्ट्रॉन झाले, तर 2 + 8 10 नंबरला कोण आहे, कोणता इनर्ट गॅस आहे, निऑन आहे. तर हे Neon. झाले निऑन. लिहून दिलं होतं तुम्हाला, 2 इलेक्ट्रॉन असणारा हेलियम किंवा 2 ऍटॉमिक नंबर असणारा 10 असतो निऑन, 18 असतो आर्गॉन. इथपर्यंत एक्झाम्पल तुम्हाला कॉमन आहे, हे लिहून घ्या कुठेतरी. मग टोटल काउंट करायचे, 2 + 8 किती झाले, 10, म्हणजे निऑन कॉन्फिगरेशन. 2 आहे म्हणजे हेलियम कॉन्फिगरेशन. 18 झाले असते तर क्लोरीनच्या बाबतीत झाले होते, तर आपण त्याला काय म्हणणार, आर्गॉन कॉन्फिगरेशन. नेक्स्ट एक्झाम्पल देऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल, टेक अ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. सांगा ऑक्सिजन मॉलिक्यूल कसा तयार होईल, टेल मी, कोण सांगेल. सर थांबा पुसून. झालं, ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतलाय का रे कोणी याचा, मी लिहिताना लिहायचं. ठीक आहे, मी लिहिताना लिहायचं म्हणजे वेळ नाही लागणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट देऊयात आपण तुम्हाला. ठीक, ऑक्सिजन मॉलिक्यूल, पहिला ऑक्सिजनचा ऍटम, दुसरा पण ऑक्सिजनचा ऍटम. याचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6 आणि याचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6. गुड. पुढं इथपर्यंत काय डाऊट नाही. दाखवणार कोणते इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन दाखवायचे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 आणि इथं पण 1 2 3 4 5 6 या 2 एलिमेंटची ऍडिशन होईल, 2 ऍटमची ऍडिशन होईल. ठीक आहे, ऑक्टेट कंप्लीट करायला ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 2 इलेक्ट्रॉन. केले जाणारे इलेक्ट्रॉन पण 2च असतील. जेवढ्याची गरज तेवढे शेअर केले जातील, जेवढा हा शेअर करेल तेवढेच हा पण शेअर करेल. मग याने 2 इलेक्ट्रॉन शेअर केले आणि याने पण 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, तर आपण हे कसं दाखवू शकतो, ऑक्सिजनचा ऍटम आहे, त्याला ओरिजिनली त्याचे शिल्लक राहिले 4 इलेक्ट्रॉन, दोघांनी 2-2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे ते 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, परत हा दुसरा ऑक्सिजन ऍटम आणि त्याच्यावरती असणारे इलेक्ट्रॉन. मग या ऑक्सिजन ऍटमचं काय झालंय, ऑक्टेट कंप्लीट. याही ऑक्सिजन ऍटमचं ऑक्टेट कंप्लीट झालंय. सो वी कॅन से दीज आर दी शेअर्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. शेअर्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. दाखवणार कसं, कोण सांगेल मला. डबल Yes, डबल बॉन्ड O दाखवला आहे. दोन डॅशने का दाखवायचं, का तर हा डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मग इथं नाव देताना काय नाव देणार तुम्ही, काय नाव देणार, दिस इज द डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. To give the name and name it as a oxygen molecule. घ्या मोठा श्वास आणि असा ऑक्सिजन मॉलिक्यूल येतोय का बघा नाकातून आत, येतोय का. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं दोघांचे, 2-8 बरोबर का. काय झालं मग इथं, निऑन कॉन्फिगरेशन झालं का,
ऑक्टेट कम्प्लीट केल्यानंतर कोणताही ऍटम जवळच्या इनर्ट गॅसचं, जवळच्या नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करतो. फक्त आपण त्याचं नाव लिहित असतो इथं. 2 आणि 8 म्हणजे 10 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे ऍज द निऑन. निऑन सारखं सेम आहे म्हणून आपण याला म्हटलं दिस इज द सेम लाईक निऑन कॉन्फिगरेशन, म्हणून ते आपण खाली मेन्शन केलं. एवढेच आहे ते. ठीक आहे, झालं काय? येस सर. येस Yes, सर. sir. ओके. सर आपल्याला आयुपीएस नॉमेनक्लेचर आहे का? आयुपीएस नॉमेनक्लेचर आहे का म्हटलं? आयुपीएससी नॉमेनिक्लेचर आहे, पण आपण आयुपीएससी नॉमेनिक्लेचर घेण्यासारखे कंपाऊंड नाहीये. ऑक्सिजन मॉलिक्युलला ऑक्सिजन मॉलिक्युलच म्हणतो आपण, दुसरं काय म्हणणार? तसे जर कंपाऊंड हो, असतील तर आपण आयुपीएससी नॉमेनिक्लेचर सांगू शकतो. ठीक आहे, तसे कंपाऊंड ज्यावेळी आपल्याकडे येतील त्यावेळी आपण डेफिनेटली त्याला आपण काय करूयात, नॉमेनिक्लेचर सांगूयात. याला जर आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो तर याला आपण कार्बन डायऑक्साईडच म्हणतो, दुसरं काय म्हणणार? ठीक आहे, जे कॉमन नेम आहे ते आयुपीएससी नेम आहे. सांगा CO2 मॉलिक्यूल कसा तयार करायचा? हु विल टेल मी? आता किती ऍटम आहेत? CO2 बोर्डवरती दिसतोय? हो सर. येस सांगा सर. CO2 मॉलिक्यूल कसा तयार करायचा? पहिला सांगा CO2 मॉलिक्यूल इज ऍटॉमिसिटी ऑफ CO2 मॉलिक्यूल. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूलची ऍटॉमिसिटी किती? विसरले? डायटॉमिक. डायटॉमिक आहे. परत एक ट्राय ऍटॉमिक म्हणजे ऍटॉमिसिटी किती झाली? 3 ऍटॉमिसिटी झाली. ट्राय ऍटॉमिक मॉलिक्यूल. ठीक आहे, मग कसा काढणार तुम्ही? सेंटरला असणार आहे, जो सिंगल आहे तो सेंटरला. कोण कार्बन. सेंटरला? कार्बन. कार्बन सेंटरला. ऑक्सिजन एक इकडे दाखवा, एक तिकडे दाखवा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं काय? 2 6 2 6. कार्बनचं 2 4. कार्बनचं कोण सांगेल? नंबर 6 आहे, तो 2 4. परत एकदा सांगा, ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कम्प्लीट करायला? त्याला किती गरज आहे? 2. आणि याला कितीची गरज आहे? कार्बन 4. बरोबर. हा 2 देईल, हा 2 देईल आणि हा टोटल 4 देईल. मग हा 4 कसे काय देईल? 2 इकडे देईल, 2 तिकडे देईल. बरोबर की नाही? पहिला त्याच्या अगोदर तुम्ही हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन दाखवा. कसे दाखवणार? आता कसे दाखवणार? ठीक आहे, आपण काय करूयात, कार्बनचे इलेक्ट्रॉन क्रॉसने दाखवूयात. मी इकडे 2 क्रॉसने दाखवले आणि इकडे 2 क्रॉसने दाखवले. ठीक आहे, ऑक्सिजनचे दाखवा डॉटने. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 दाखवले. सांगा शेअरिंग कसं होतं? एरोने दाखवू शकतो. याने 2 इलेक्ट्रॉन दिले, याने इकडे 2 दिले कार्बनने आणि इकडे 2 दिले आणि या ऑक्सिजनने इकडे 2 दिले. काय काय तयार होईल? सांगा काय काय तयार होईल? ऑक्सिजन त्याचे ओरिजिनल इलेक्ट्रॉन्स दाखवले मी इथं. हे ऑक्सिजननं शेअर केलेले इलेक्ट्रॉन आणि हे कार्बननं शेअर केलेले इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग हे कार्बनचे इलेक्ट्रॉन हे इकडच्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन अँड दीज आर दी ओरिजिनल इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन. झालं? येस सर. सर्कल आणि ऍटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते दाखवा. कसं दाखवणार? यू हॅव टू शो लाईक दिस. ठीक आहे, अँड दिस इज द कार्बन ऍटम. मी थोडं मोठं दाखवतो सर्कल म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचं शेअरिंग कसं झालेलं आहे. करा काउंट इलेक्ट्रॉन प्रत्येक सर्कल मध्ये काउंट करायचे. या ऑक्सिजन साठी हे सर्कल काउंट करा. किती झाले? 2 + 2 + 4 6 आणि 8. 8 इलेक्ट्रॉन झाले म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 झालं. याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 झालं. याचे पण 4 1 4. अगेन दिस इज 2 8. मग सगळ्याचे सगळे काय झाले? सगळे निऑन कॉन्फिगरेशन. सगळेच निऑन कॉन्फिगरेशन. हे काय आहे? sharing Are the electrons. shared pairs ऑफ इलेक्ट्रॉन. दाखवणार कसं? कोण सांगेल?
O double डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. तो मॉलिक्यूल मधले टोटल बॉन्ड किती? येस, बॉन्ड 4. त्याच्यापैकी 4. 2 बॉन्ड डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड म्हणजे टोटल बॉन्ड 4. हे सांगू शकतो. मी जर असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल मध्ये शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती? 4. 4. 4. हा बॉन्ड म्हणजे एक पेअर, हा बॉन्ड म्हणजे एक पेअर, हा म्हणजे एक आणि हा म्हणजे एक पेअर. बरोबर की नाही? मग त्याला कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साइड गिव्ह द नेम कार्बन डायऑक्साइड. झालं? हो सर. डबल कोव्हॅलेंट Yes, बॉन्ड sir. नाव दिलं, कार्बन डायऑक्साइड म्हटलात, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Yes, दिलं, sir. ऑक्टेट कंप्लीट झालं, कॉन्फिगरेशन. ठीक आहे. नाउ टेक formation of N2 molecule, nitrogen molecule, N2 molecule. Now you have to solve yourself. तुमचं तुम्ही सोडवायचं आणि मला दाखवायचं व्हिडिओ ऑन करून. नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं हे एक्झाम्पल जसं मी सांगितलंय तसं पूर्ण बोर्ड क्लीन केलेला आहे मी, आणि मला व्हिडिओ ऑन करून दाखवायचं. कोण दाखवते ते नाव सांगायचं पहिल्यांदा आपलं, आणि कोणत्या टाईपचा बॉन्ड तयार होईल ते पण सांगायचं. चला, डू इट फास्ट. हा टाईप झाला की आपण याच्यावरती एक एमसीक्यूची टेस्ट घेऊयात 10 मार्क्सची. म्हणजे एमसीक्यू कशी येतील हे तुम्हाला कळतील, फक्त 10 मार्क्सची. ती असेल गुगल फॉर्मवरती. गुगल फॉर्मवरती असेल, लिमिटेड टाइम असेल, तुम्ही मला टाइम सांगायचा, त्या टायमिंग मध्ये आपण तुम्हाला गुगल टेस्ट देणार उद्या वगैरे. त्या टायमिंग मध्ये ती सबमिट झाली पाहिजे, अदरवाईज रिस्पॉन्स ऑफ केले जाते. 10 मिनिटाची टेस्ट देण्यासाठी तुमच्याकडे फक्त 15 मिनिटाचा वेळ असेल किंवा 10 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. एकदम सोपी असेल. कोणाला किती मार्क्स पडतील याची एक्सेल शीट ग्रुपवरती आपल्या डिस्प्ले केली जाईल. यस, कुणाचं झालंय त्यांनी व्हिडिओ ऑन करून मला दाखवू शकता. चला, कुणाचं झालं एक्झाम्पल, नायट्रोजन मॉलिक्यूल. माहिती आहे का नायट्रोजन कसा असतो? बरेचसे जे मॅजिशियन असतात, मॅजिशियन म्हणजे काय, जादूचे प्रयोग करणारे, लिक्विड नायट्रोजनचा यूज केला जातो. लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर इतकं कमी असतं, नेटवरती तुम्ही सर्च करू शकता, -100 200च्या त्याच्या रेंज मध्ये असतं. मग हे टेम्परेचर म्हणजे काय आहे, जसं आपल्याला हाय टेम्परेचर म्हणजे कळतं. मी जर तुम्हाला काय म्हटलं फॉर एक्झाम्पल, हू दिस मेसेज, ओके, मी जर तुम्हाला म्हटलं की हाय टेम्परेचर आहे फॉर एक्झाम्पल 200 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस, तुम्ही काय इमेजिन करता? 200 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे तुम्ही काय इमेजिन करू शकता? त्या टेम्परेचरला आपण जर हात घातला तर आपला हात भाजणार आहे तिथं ऑब्व्हियसली, बरोबर की नाही? मग तसं मी जर मायनस मध्ये टेम्परेचर सांगतोय, -200 डिग्री सेल्सिअस, काय इमेजिन करणार? रूम टेम्परेचरला नायट्रोजन गॅस आहे ना, त्याला थंड केलं, त्याचं लिक्विफिकेशन केलं, लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झालं, नायट्रोजन आहे आता लिक्विड स्टेट मध्ये, त्याचं टेम्परेचर गेलं -200च्या जवळपास, -200च्या जवळपास डिग्री सेल्सिअस मध्ये. तर काय इमेजिन करू शकतो? जेवढं आपल्याला हाय टेम्परेचर हॅझार्डस आहे बॉडीला, तेवढंच लो टेम्परेचर पण हॅझार्डस आहे. इझिली आपलं 0च्या बिलो जर टेम्परेचर डाऊन झालं तर काय होतं, आपल्याला हायपोथर्मिया होतं, बरोबर की नाही? एक्स्ट्रा टेम्परेचर झाला हायपरथर्मिया होतो. ऐकलं का कधी शब्द? एकदा हायपोथर्मिया झाला, एकदा बॉडी आपली थंडीने शरीर जर कुडकुडायला लागलं, एक स्टेप अशी येते की त्याच्या पुढे तुम्ही वाचूच शकत नाही. तुमची बॉडी पूर्णपणे तिथे काय होऊन जाणार आहे, डेड होऊन जाणार आहे. लिक्विड नायट्रोजन मध्ये फॉर एक्झाम्पल मी जर चॉक घेतला, चॉक नाही आता आपल्याकडे मार्कर आहे, समजा पांढरा मी चॉक घेतला, ठीक आहे, चॉक जर हा मी खाली टाकला, काय होतं? चॉक तुटतो, खळ करून तुटतो. तर काचेचा तुकडा घेतला, वरून खाली सोडला, काय होतं? फरशीवर पडल्यावर खळ करून काच फुटते. येते लक्षात? का तर ते तेवढं कडक असतं. पण जर आपण गुलाबाचं फुल घेतलं ना, गुलाबाचं फुल, आणि ते जर मी असं लिक्विड नायट्रोजन, आता मला ते जर लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवायचं, मोठे जाड लेझरचे ग्लोव्ज वापरावे लागतील. ते जर मी लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलं, असं पकडलं, फक्त एवढं, पहा प्रोसेस करून दाखवतोय मी,
गुलाबाचं फुल घेतलं, किती नाजूक असतं त्याच्या पाकळ्या तुम्हाला माहित आहे. लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलं, पकडलं, सोडलं तर ते त्या चॉक सारखं किंवा त्या काचेसारखं खळ करून फुटतं. एवढं ते गोठलं जातं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. एवढं ते कोल्ड टेम्परेचर आहे. येते लक्षात? म्हणजे हे जर असं होतंय, आता दुसरा एक एक्सपेरिमेंट आपण करूयात. आपण हाताची बोटं बुडवली, लिक्विड नायट्रोजन मध्ये हाताची बोटं बुडवली, 2 सेकंद ठेवली, वरती काढली, पूर्णपणे फ्रीज होतात. आणि त्याच्यावरती मी जर एखाद्या हातोडीनं किंवा एखाद्या स्ट्रॉंग येणं जर असं मारलं, जसा चॉक तुटतो, खडू तुटतो, तसे तुमची बोटं तुटतील. सो दिस इज द लिक्विड नायट्रोजन. लिक्विड नायट्रोजन म्हणजे टेम्परेचर इतकं कमी असतं. पण तुम्ही जर समोर उभारलाय, मी थोडंसं बकेटमध्ये लिक्विड नायट्रोजन घेतलं पटकन, मी तुमच्या अंगावरती जर फेकलं, तुम्हाला काहीही जाणवणार नाही. का? ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये बकेटमधून ते तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंतच व्हेपरायझेशन होऊन पूर्णपणे हवेमध्ये उडून जातं. तुम्ही युट्यूबवरती हे एक्सपेरिमेंट सर्च करू शकता, लिक्विड नायट्रोजनचे एक्सपेरिमेंट. ठीक आहे, चला कुणाचं उत्तर आलंय? 2 हँड रेज पाहायला भेटतायत मला. आणि गौरीचं पण झालंय. ठीक आहे, मॅक्झिमम लोकांचं झालंय. कोण व्हिडिओ ऑन करतंय? माझं एक पण नाव सांगा. झालंय. गौरी. गौरीचं पण सर झालंय. मी सांगू का? हर्षदा पोखरकर. हर्षदा पोखरकर. ठीक आहे, कोणाचा व्हिडिओ ऑन आहे? ठीक आहे, दाखव व्हिडिओ ऑन दिसतोय मला. काय काय केलं तू? कॉन्स्टंट पकड, कॅमेरा कॉन्स्टंट पकड. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कॅमेरा कॉन्स्टंट पकड. गुड. जे तू 27 लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का? 27 लिहिले ते बरोबर आहे का? चेक कर. नेक्स्ट, ईश्वरी. ईश्वरी दाखव व्हिडिओ. मी का? ईश्वरी कोण आहे? सर मी ईश्वरी माझं बघा की. कोण आहे? दाखवा, व्हिडिओ ऑन करा. दिशा सातपुते. सर अभिषेक व्हिडिओ ऑन कापसे. करा. अभिजित कापसे. व्हिडिओ ऑन आहे का बाळा तुझा? मला कर सर दिसतंय तुझा का? व्हिडिओ. मला कर. एक मिनिट, लेट मी ऑफ माय पिन कोड. ठीक आहे, चला व्हिडिओ कोणाचा ऑन आहे? मला सर दिसतंय का माझं? अभिषेक कापसे. मे बी युअर व्हिडिओ इज ऑन, नो इश्यू, बट मला तो दिसत नाही इथं. ठीक आहे, आता दिसतंय का सर? व्हिडिओ ऑन कर. अभिषेक तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे. बाकीचे माईक ऑफ करा, फक्त अभिषेकचा माईक ऑन राहील आणि अभिषेकचा व्हिडिओ ऑन राहील. गौरी माईक ऑफ कर. दिसतंय सर? खूप संख्या झाली स्टुडंटची, त्यामुळे मला दिसत नाही इथं. स्क्रोल करायला लागतं. हा, दुसरं कोण नाही आहे? सर, व्हिडिओ चालू केला. सर ठीक माझं आहे, दुसरं दिसतंय कोण का? आहे? सर माझं दिसतंय का? कोण आहे? गौरी का? मला फक्त गौरीचा माईक ऑन दिसतो. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे? सुशांत. सुशांत व्हिडिओ ऑन करता येईल? मला सर, दिसत नाही ऍक्च्युली. मी 1 by 1 कॉल करतो. मला नावं सांगा तुमची. कोणी केलंय? साई. सर, अमरीन. ठीक आहे, अमरीन. ठीक आहे, ज्यांची नावं हँडरेज मध्ये दिसत आहेत त्यांना मी कॉल सर करतोय. साक्षी. प्रथमेश. ठीक आहे, अमरीनने व्हिडिओ ऑन केला. अमरीन दाखव. तुम्हाला ओके, WhatsApp ला गुड. पाठवलं. इथं अमरीननं बरोबर केलेलं दिसते. पहा, मी बोर्ड वरती देतो. गुड. सर माझं बघा एकदा. थिंक सो लाईट गेल्यामुळे आवाज येतोय क्लिअर? हो सर. येस सर. हो सर. येस सर. सर माझं दिसतंय का? Just 1 minute. ओके, 2 मिनिट. सर माझं दिसतंय का? ठीक आहे, हे पहा. नाही, लास्ट एक्झाम्पल. ठीक आहे, व्हिडिओ नका दाखवू. माझ्याकडे लाईट गेलेली आहे, पूर्ण अंधार झालेला आहे, पण बंद झालेला आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. ज्यांचं झालंय सॉल्व्ह त्यांचं 100% बरोबर आहे. पहा, नायट्रोजनचा पहिला ऍटम, नायट्रोजनचा काही लोकांनी 7 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये दाखवले. 7 इलेक्ट्रॉन कशात आहेत?
7 इलेक्ट्रॉन टोटल नायट्रोजन मध्ये, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये उरले किती? 5. येते का लक्षात तुमच्या? 7 नायट्रोजन टोटल इलेक्ट्रॉन 7 असेल का? 9 होता. मग ते फ्लोरीनचं झालं 2, 5 आहे. किती आहेत? 2, 5 दुसऱ्या ऑर्बिटमध्ये लास्ट. ठीक आहे. ते 5 मधले इलेक्ट्रॉन दाखवायचे आपल्याला. मग कसे दाखवता येतील? मी इथं दाखवतोय 3 शेअर केले जातील म्हणून मी 3 मध्ये दाखवतोय. पहिला नायट्रोजन, दुसरा नायट्रोजन, 3 ची कमतरता आहे ऑक्टेट कमतरता. 3 देईल तो पण 3 इक्वल किंवा शेअरिंग म्हणू शकतो. हे 3 अधिक 3 आणि हे ओरिजिनल जे 2 आहेत ना, हे असेच राहणार आहेत. ह्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट. मग 3 पेअर शेअर झाल्या म्हणून याला आपण बॉन्ड. ठीक आहे, दिसेल नो इश्यू. सर आवाज ब्रेक होतोय. ओके, नो इश्यू. एक्झाम्पल दिसतंय? एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. येस सर. येस सर. ट्रिपल कोव्हॅलेंट bond, triple covalent bond. These are the shared pairs of electrons. Shared pair electrons. सर याच्यामध्ये तुम्ही अजून काय ऑर्गॅनिक सांगता येईल केमिस्ट्री सांगणार आहेत एक्झाम्पल. इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2-8 आणि इथं पण झालं 2-8. नियॉन कॉन्फिगरेशन. निऑन कॉन्फिगरेशन. ठीक आहे. लाईट गेल्यामुळे आपल्याला लेक्चर वाइंड अप करायला लागेल इथं. ओके. तो हे एक एक्झाम्पल असं आलेलं आहे, त्या लोकांचं बरोबर आहे. त्या लोकांचं असं आलेलं आहे. घेत आहे स्क्रीनशॉट? कुणी घेतला? हो सर. घेतला? ठीक आहे. फक्त 3 इलेक्ट्रॉनची गरज होती तर 3 इलेक्ट्रॉन दोघांनी शेअर केले. 3 पेअर शेअर झाल्या म्हणून ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. एवढं लक्षात ठेवायचं. एमसीक्यू याच्यावर तुम्हाला एमसीक्यू टाइप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, तुम्हाला तिथं मेन्शन आलं पाहिजे. ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल असले डबल कोव्हॅलेंट बॉन्ड 2 बॉन्ड. टोटल बॉन्ड झाले किती विचारलं तर 4 सांगता येईल. येस. पहा काय सांगितलं मी? नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड कोणते? नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल मध्ये सर आवाज ब्रेक होतोय. सगळा पार्ट परत एकदा हे सर आवाज जातोय तुमचा. आवाज येत नाही सर. सर साऊंड ब्रेक होतो. लाईट. ओके, नो इश्यू. ऍक्च्युली माझं नेटवर्क पुअर आहे. लाईट गेलेली आहे. वायफाय बंद झाले, मोबाईल डेटा नेटवर्क